नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करात्मूर्ती। आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित बंधू आणि भगिनींना, खरं तर मी वाढवत आहोत माझ्या निमित्तानं एकंदर हिंदू समाजासमोर येऊ घातलेल्या समस्या आणि त्याचं चिंतन करण्यासाठी आपण सर्वजण खऱ्या अर्थाने इथं जमलो। इसवी सन 711च्या मोहम्मद बिन कासिमच्या स्वारीपासून ते 19 सप्टेंबर 2024 पर्यंत अखंड भारतवर्षामध्ये काय एक बदललं नसेल तर ती आहे हिंदूंची झोप। हिंदू समाज तेव्हा पण झोपलेला होता, आज पण झोपलेला आहे। हिंदू समाजाला जर आम्ही जागृत करू शकलो नाही तर हिंदू समाजाची हानी अटळ, हिंदू समाजाचा विनाश अटळ। मला परवा घडलेली घटना आठवते की धारावीमध्ये गोरक्षक करणाऱ्या एका कार्यकर्त्यावरती भर रस्त्यामध्ये जिहादी लांडगे येऊन तुकडे तुकडे करून त्याची हत्या करतात। एवढ्यावरती थांबत नाही तर त्याच्या निघालेल्या अंत्ययात्रेवरती दगडफेक करतात आणि आम्ही हिंदू हे सगळं शांतपणे पाहत बसतो। आमच्या समाजातली यशस्वी शिंदे नावाची एक 20 वर्षाची तरुणी, एक मुलगी, तिला प्रेमासाठी बळजबरी केली जाते, ती नकार देते। त्यावेळेस तिला बळजबरीने उचलून नेऊन तिच्यावरती बलात्कार केला जातो आणि तिची दगडाने ठेचून ठेचून हत्या केली जाते। आपल्या भारतवर्षातच हे होतंय असं एका तर जगभरामध्ये हे सगळं होतंय। बांगलादेशामधून प्रचंड मोठ्या प्रमाणावरती हिंदूंचं स्थलांतर आज परत एकदा भारतामध्ये होतंय। त्या बांगलादेशी हिंदूंच्या एकंदर परिस्थितीचा विचार केला तर लक्ष येतं तिथल्या हिंदू माय भगिनींची आबरूची लक्तर काढली जाते। हिंदू मुलींना हातपाय बांधून तोंड बांधून रस्त्यावरती विक्रीसाठी उभं केले। हिंदू माय भगिनींवरती घरात जाऊन बलात्कार होतात, हिंदू पुरुषांच्या कत्तली होतात। मग आज विचार करण्याची गोष्ट आहे की 711 पासून 2024 पर्यंत काय बदललं तर एकच बदललं, ते म्हणजे आम्ही तेव्हाही तसे होतो आणि आजही तसे आहोत। त्यामुळं आज तरी हिंदू समाजाने आपली झोप निद्रा टाकून हिंदू समाजासमोरच्या चिंतनाचं, समस्यांचं आकलन करणं ही काळाची गरज आहे। जर आम्ही त्या घटनांचा जर सोक्षमोक्ष करायचा प्रयत्न केला, एकंदर आकलन करायचा प्रयत्न केला तर आपल्याला कळतं की आपण तेव्हा सुद्धा पीडित होतो, आज सुद्धा पीडित आहोत। आपल्या समाजावरती, समाज नेतृत्वावरती, देवी देवतांवरती, माय बहिणींवरती तेव्हा सुद्धा घाले घातले जात होते, आज सुद्धा घाले घातले जातात। आपण छत्रपती शिवरायांचे वारसदार स्वतःला म्हणवताना कविराज भूषण छत्रपती शिवरायांचं वर्णन खूप सुंदर करतात। देवल गिरावते फिरावते रे समले से डुबराव राणे सभी गए लपकी, गौरा गणपती आप ओरोन परताप अपनी ही बारी सब मारी गए डुबकी, पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देत सिद्ध की सिद्धाई गई रही बात रबकी। अर्थ काय बरं, देवळ फोडल्या जाते, मंदिर तोडल्या जाते, सगळीकडे आलीचे झेंडे फडकतात। अशा वेळेस राव राणे राजे समंदराने लपून बसलेत, इतरांना शिव्या शाब्दाने देवी देवता पळून गेले, सिद्धस्त संत लोकांची ताकद निघून गेली आणि सगळीकडे फक्त रबची अल्लाची दुआई शिल्लक आहे। अशा वेळेस काशी की कला गई, काशीचं वैभव निघून गेले। मथुरा मस्जिद बाई, मथुरेमध्ये केशवरायाच्या जन्मभूमीवर, श्रीकृष्णाच्या जन्मभूमीवरचं मंदिर जमीनदोस्त करून त्याच्यावरती मशीद बांधली गेली। पण छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले। जर शिवाजी महाराज होऊन गेले नसते तर काशी की कला जाती, मथुरा मस्जिद बसती। अगर शिवाजी नव्हते तो सुन्नत होती सबकी, शिवाजी नव्हते तो सुन्नत होती सबकी। आमच्या कपाळावर सगंध, गळ्यातील तुळशीची माळ, आमच्या अंगणातली तुळस, मंदिरांवरचे कळस आणि घरातील धर्म जर कोणामुळे शिल्लक असेल तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज। आज छत्रपती शिवरायांचे वारसदार म्हणवताना छत्रपती शिवरायांनी ज्या इस्लामिक जिहाद विरुद्ध, ज्या ख्रिश्चन लढा दिला, आज त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी आम्ही सक्षम आहोत का? त्या समस्या समजून घेण्यासाठी आम्ही समजूतदार आहोत का? आम्ही त्या समस्यांना समस्याच समजत नाही। भर रस्त्यामध्ये तोडला गेलेला गोरक्षक आणि बहादूरगडाच्या छावणीमध्ये संभाजी महाराजांची निघालेली धिंड, यात काहीही फरक नाही। त्यावेळेस सुद्धा परिस्थिती वेगळी नव्हती, आज सुद्धा परिस्थिती वेगळी नाहीये। त्यावेळेस सुद्धा हिंदू समाज नेतृत्वाला लचके तोडून तोडून मारलं जात होतं। आज सुद्धा हिंदुत्वाचं कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याची हत्या भर रस्त्यामध्ये होती।
तेव्हा सुद्धा आमच्या माय बहिणींना रस्त्यावरती विक्रीसाठी उभं केलं होतं. आज सुद्धा बांगलादेशामध्ये आमच्या माय बहिणींना रस्त्यावरती विक्रीसाठी उभं केले. तेव्हा सुद्धा आमच्या माय बहिणींवरती बलात्कार होत होते. आज सुद्धा आमच्या माय बहिणींवरती बलात्कार होतात. आम्ही चिंतन करताना, छत्रपती शिवरायांचे वारसदार म्हणवताना या समस्या आम्ही समजून घेऊ का? ज्या छत्रपती शिवरायांनी आम्हाला हिंदवी स्वराज्य दिलं, हिंदूंना स्वाभिमान दिला, हिंदूंनी स्वतंत्र राज्य दिलं. आज आम्हाला स्वतंत्र राज्य मिळालंय, पण हिंदूंचा स्वाभिमान कुठेतरी घाण पडलाय. त्या स्वाभिमानाची जागृती जर करायची असेल तर छत्रपती शिवरायांच्या मार्गावरती चाललं पाहिजे. आणि तो मार्ग म्हणजे इस्लामिक जिहादला समूळ उखडून टाकण्याचा. हे छत्रपती शिवरायांचं स्वप्न आहे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्वप्न आहे. माझ्याकडे 20-25 मिनिटं, मी 1-1.5 तास बोलतो, त्यामुळे मी काय ऐतिहासिक घटनांमध्ये जाणार नाही. पण आजच्या आपल्या समाजासमोरच्या 6 समस्या तुम्हाला सांगणार आहे. त्या 6 समस्यांचं चिंतन करून आम्ही काय करू शकतो समाजासाठी याचा विचार करा. त्यातली पहिली समस्या आहे फूड जिहाद. काल एक व्हिडिओ आपल्या सगळ्यांना बातम्यांमधून आला असेल की एका दुकानामध्ये मासे विक्री करणाऱ्या एका मुस्लिम विक्रेत्याने काय केले तर त्या माशाच्या सगळ्या पोटामध्ये गोळ्या टाकल्यात. कोणत्या गोळ्या टाकल्यात? तर किडनी खराब होणाऱ्या गोळ्या टाकल्यात. आता एक बातमी वाचली, अशाच प्रकारची बातमी, तर कॅन्सर होणाऱ्या किंवा आता तत्सम आजार होणाऱ्या गोळ्या, तत्सम आजार होणारे औषधं त्या सगळ्या मांसामध्ये मिसळून मांस विक्री केली जाते. ते आता सापडला तो चोर असं म्हणता येईल का हे पूर्वनियोजित षडयंत्र असू शकतं? जर एक मासे विक्रेता रोज जर मासे विक्री करताना त्यामध्ये जर किडनी खराब होणाऱ्या गोळ्या टाकून विकत असेल तर विचार करा आजपर्यंत त्याने किती हिंदूंना मासे खाऊ घातले असतील. ही संस्कृती आहे का विकृती आहे? कशासाठी चाललंय? हिंदू बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला मला संपवण्यासाठी चाललंय. हे जर न कळण्या इतके आपण मूर्ख असू तर आपले इतकं षंड कोणी नाही. फूड जिहाद, बिझनेस जिहाद, बिझनेसच्या माध्यमातून पूर्ण एक चैन तयार करून हिंदूंना समूळ त्या भागातून उखडून टाकणं. तिसरे वैचारिक जिहाद. आमच्या मनावरती सर्व धर्म सावा असं एवढं मोठं बीज पेरलंय की आम्हाला कुणी जर म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज कसे होते, आम्ही म्हणतो सर्व धर्म समभाववादी होते. झूट आहे. छत्रपती शिवाजी महाराज हिंदूपद पातशाह होते आहेत. आणि यावत चंद्र दिरागुर छत्रपती शिवाजी महाराज हिंदूपद पातशाह राहतील. कारण या इस्लामिक आक्रमणांना एकमेव उत्तर अखंड भारतवर्षात जर कोण असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहे. त्या शिवाजी महाराजांचं आज इस्लामीकरण केलंय. शिवरायांच्या सैन्यात 57% मुसलमान होते, शिवाजी महाराज सैन्यात 90% मुसलमान होते. शिवाजी महाराज 10 पैकी 8 अंगरक्षक मुसलमान होते. शिवाजी महाराज 35 पैकी 23 सरदार मुसलमान होते. शिवाजी महाराजांचा घोडदळ प्रमुख, पायदळ प्रमुख, नौदळ प्रमुख मुसलमान, शिवाजी महाराजांचे गुरु मुसलमान. एवढं सगळं कमी की शिवरायांच्या किल्ल्यांवरती थडगी बांधली गेली आणि त्या प्रत्येक थडग्याला काही ना काही पीराचं नाव दिले आणि त्या पीराची यात्रा प्रत्येक किल्ल्यावरती भरती. हे छत्रपती शिवरायांचं इस्लामीकरण नाहीये का? ज्याला इतिहासामध्ये कसलाही पुरावा नाही तो इतिहास आमच्या डोळ्यासमोर आणला जातोय, आमच्या पुढच्या पिढीला शिकवला जातोय आणि आम्ही म्हणतो हो आमचे राजे महान होते कारण आमचे राजे सर्व धर्म समभाववादी होते. छत्रपती शिवरायांना मोठं करायचं म्हणून छत्रपती शिवरायांचं इस्लामीकरण होतंय. हा आपल्या मनामध्ये पेरला गेलेला वैचारिक जिहाद आहे. तो जर आम्ही उकळून टाकलं नाही ना तर शिवचरित्र संपल्याशिवाय राहणार नाही. जर आम्ही म्हटलं शिवाजी महाराज आमचे, तर काय म्हणतात ते शिवाजी महाराज कुठे तुमचे होते? त्यांचे सुद्धा होते. तुकोबरायांचे इस्लामीकरण होतंय, वारीमध्ये इस्लामीकरण होतंय, जोर जोरात घुसतात ते, शिरखुर्मा वाटतात ते. या सगळ्याच्या पाठीमागचा उद्देश जोपर्यंत हिंदू समाज समजून घेत नाही तोपर्यंत आपण यांच्या विरुद्ध लढू शकत नाही. शिवचरित्राचं इस्लामीकरण कशासाठी? ज्या किल्ल्यावरती आई पद्मावतीची मूर्ती आहे, ज्या किल्ल्यांवरती जगदीश्वराचं मंदिर आहे, ज्या किल्ल्यांवरती वाघजाईचं मंदिर आहे, ज्या किल्ल्यांवरती महादेवाची पिंड आहे, त्या किल्ल्यांवरती रातोरात गेल्या 20-20, 25-25 वर्षांमध्ये थडगी कशी काय आली? आज 1 नव्हे 2 नव्हे 73 गड किल्ल्यांवरती शिवरायांचे थडगी आहे. विशाळगडावरती तुम्ही गेले ते विशाळगडावरती ज्या दर्ग्याची लांबी रुंदी 15x18 आहे तो दर्गा आज 10-11 गुंठ्यांमध्ये विस्तारून पडलाय. समोर 3 मजली भक्त निवास आहे, प्रचंड मोठी कमान आहे, 3 मजली मशीद उभी केली गेली. हा छत्रपती शिवरायांचा अपमान नाहीये का? एका किल्ल्यावरती विशाळगड सारख्या 158 अनधिकृत घर आहे, त्यामध्ये 503 लोक राहतात. त्या किल्ल्यावरती आमच्या मावळ्यांच्या समाध्या, बाजीप्रभू फुलाजी प्रभूंची समाधी दुर्लक्षित आहे, अंबिकाबाई राणी साहेबांची समाधी दुर्लक्षित आहे. या सगळ्या ठिकाणी कोंबड्यांची पिसं आम्हाला दिसतात.
पण मलिक यांचा दर्गा मात्र अभिमानाने उभा आहे. ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान नाही. मोठ्या प्रमाणावरती इस्लामिक प्रतापगडचा अफजल खानाचा अतिक्रमण आपल्या जवळ आहे. त्या अफजल खानाच्या थडग्यावरती 21 AC खोल्या केल्या होत्या. अफजल खान जर खाली झोपून दमला तर वरती येऊन त्यामध्ये झोपण्यासाठी, त्यामध्ये बसण्यासाठी 21 AC खोल्या सगळ्या पाडल्या. त्या पाडल्यानंतर कळालं की अफजल खानाचं अतिक्रमण फक्त जमिनीवर नव्हतं झालं, जमिनीच्या आत सुद्धा झालं होतं. तुम्ही जर जुना फोटो अफजल खानाच्या कबरीचा पाहिला तर अफजल खानाची कबर फक्त 3x6 ची होती. अफजल खान जमिनीवरती वाढला, पण जमिनी खाली पण इतका वाढला की त्या अफजल खानाच्या एका कबरीच्या 2 कबरी झाल्या. तुम्ही प्रतापगडला जाऊन पाहा, 3x6 च्या 2 कबरी आहे. प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण. दिसली जमीन की मोकळी चाप चादर, त्याच्यावर एखादा भिकारी बसवायचा, मग झालं नवसाला पावणारा पीर म्हणून हिंदू समाज आपल्या तिकडे गर्दी कळा जातो. एवढा प्रचंड मोठ्या प्रमाणावर लँड जिहादचं संकट आहे, गड जिहादचं संकट आहे. हे सगळं कमी म्हणून की काय, लव जिहाद, लँड जिहाद, वक्फ बोर्डाचं संकट आहे. शेवटी सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे वोट जिहाद. 3 समस्या सगळ्यात मोठ्या. या 3 समस्यांचं आकलन हिंदू म्हणून आम्ही करणं गरजेचं आहे. आज लँड जिहादच्या माध्यमातून देशभरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती कब्जा या वक्फ बोर्डाने केलेला आहे. वक्फ बोर्ड आपल्या सगळ्यांना माहिती आहे. वक्फ बोर्ड कोणाचं आहे? मुस्लिम समाजासाठी वक्फ बोर्ड स्थापन केलं. कधी स्थापन केलं? 1954 ला वक्फचा कायदा आला. त्याच्या आधारावरती 1960 पासून देशभरामध्ये वक्फ बोर्ड स्थापन व्हायला सुरू झाली. आज देशामध्ये भारत सरकारच्या एकूण जमिनीपैकी 10 लाख एकर जमिनीचा 7/12 हा वक्फ बोर्डाच्या नावाने, जे देशामध्ये 3 नंबरच्या संपत्तीचा मालक आहे. महाराष्ट्रामध्ये खेडी आहेत 43,000 आणि महाराष्ट्रामध्ये वक्फ बोर्डाची जमिनीची मालकी 1 लाख एकर. सरासरी प्रत्येक गावात 2 एकर जमिनीचं मालक वक्फ बोर्ड आहे. वक्फ म्हणजे काय? ते इस्लामला दान दिलेली जमीन, जी परत हिंदूंची काय या सरकारची सुद्धा होऊ शकत नाही. अर्थ समजून घ्या. वक्फ म्हणजे काय? इस्लामला दान दिलेली जमीन, धर्माची जमीन, जी हिंदूंचीच काय भारत सरकारची सुद्धा होऊ शकत नाही. समजा हे मंदिर आपलं शिव मंदिर आहे. या शिव मंदिराला जर वक्फ बोर्डाला मिळवायचं तर काय करायला लागतं? वक्फ बोर्डाला माहितीये या शिव मंदिरावरती ताबा मारावा लागतो, सांगायचं असतं ही जमीन आमची आहे. मग ती जमीन आपोआप वक्फ बोर्डाची होऊन जाती. ही जमीन वक्फ बोर्डाची आहे हे वक्फ बोर्डाला सिद्ध करावं लागत नाही. पण वक्फ बोर्डाच्या समोर ज्यांची जमीन हडप केली गेली त्या आपल्यासारख्या मंदिरातल्या भाविकांना सांगायला लागतं ही जमीन आमची कशी आहे. मग ते ऐकायला कोण असतं? तर वक्फचं न्यायाधिकरण, जिथं फक्त आणि फक्त मुस्लिम समाजाचेच प्रतिनिधी असतात. तिथं कोणीही इतर धर्माचा प्रतिनिधी चालत नाही. जास्त झालं का? न्यायाधिकरणाकडे प्रकरण जातं. न्यायाधिकरणामध्ये फक्त आणि फक्त मुसलमान असतात, दुसरं कोणीही नसतं. त्यामुळे त्या वक्फच्या न्यायाधिकरणामध्ये निर्णय हिंदूंच्या बाजूने होईल याची शाश्वती नसती. आणि निर्णय हिंदूंच्या बाजूने होण्या अगोदर ते ऐकायला घेतल्याची शाश्वती नसती. जर निर्णय या मंदिराच्या बाजूने झाला नाही, परत उदाहरण सांगतो, नीट ऐका. जर या मंदिरावरती वक्फ बोर्डाला ताबा मारायचा तर वक्फ बोर्ड म्हणणार हे मंदिर आमचं आहे. मग वक्फ बोर्डाने सिद्ध करायची गरज नाही, मंदिर त्यांचं आहे. आपल्याला सिद्ध करायचं हे मंदिर त्यांचं नाही, आमचं आहे. हे कुणाकडे सिद्ध करायचंय? वक्फ न्यायाधिकाराकडे करायचंय. त्यांच्या कोर्टात गेल्यानंतर तिथे एकही जज, एकही वकील मुसलमान इतर नसतात, सगळे मुसलमान वकील असतात. आणि जर ते म्हटले की ही जमीन तुमची नाही वक्फ बोर्डाची आहे, तर त्याच्या विरुद्ध भारताचा पंतप्रधान, भारताची न्याय व्यवस्था काहीही करू शकत नाही. असा 10 लाख एकरचा 7/12 देशभरामध्ये मारलाय. नगरमध्ये गुहा नावाचं गाव आहे. संत कानिफनाथांचं समाधी मंदिर आहे. 40 एकराची मंदिराची जमीन होती. त्या जमिनीवरती वक्फ बोर्डाने ताबा मारला आणि सांगितलं ही कानिफनाथांची समाधी मध्ये काय नाही, आमच्या पीराची समाधी आहे आणि हा 40 एकराचा 7/12 आमचा आहे. तिथं 10x20 ची कानिफनाथांची समाधी आहे. छोटं मंदिर आहे, पण शेजारी 3 मजली मशीद बांधलेली 4 गुंठ्यामध्ये. मध्यंतरी मागच्याच वर्षी इथं भजन करणाऱ्या वारकऱ्यांना बेदम चोप देऊन सांगितलं इथं भजन बिजन करायची नाही, तुमचा इथं काही संबंध नाही. सेम अशाच प्रकारे कोल्हापूरमध्ये राजश्री शाहू महाराजांनी अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला शिकावं, वाढावं म्हणून काय दिलं?
तर मोहमेडन सोसायटीची स्थापना केली. त्याच्या अंतर्गत शाहू बोर्डिंग हायस्कूल आणि राहण्याची व्यवस्था म्हणून शाहू बोर्डिंग सुरू केलं. त्याच्या संपत्तीच्या वरती सगळ्या मोहमेडन सोसायटीच्या वक्फ बोर्डाने दावा आणला 2 वर्षापूर्वी. ती संपत्ती किती कोटीची माहिती आहे? किती असेल? 1 कोटी, 2 कोटी, 3 कोटी, अजून जास्त 100 कोटी, 200 कोटी, 300 कोटी, 3,500 कोटीच्या जमिनीवरती, 3,500 कोटीच्या संपत्तीवरती वक्फ बोर्डाने आधी 2 वर्षापूर्वी ताबा आणला. चांगला पेपरला बातम्या, युट्यूबला सगळीकडे अवेलेबल आहे. तमिळनाडूमध्ये अशाच प्रकारे तिरुचिल्लापल्ली नावाचा जिल्हा आहे. त्या जिल्ह्यामध्ये एक जुनं गाव आहे. त्या गावावरतीच ताबा मारला सगळ्या आणि सांगितलं हे गावच वक्फ बोर्डाचं आहे. विशेष म्हणजे त्या गावामध्ये 1,500 वर्षापूर्वीचं एक शिवाचं मंदिर होतं. त्या मंदिराच्या जमिनीवर पण ताबा सांगितले जमीन हे मंदिर आमच्या जागेमध्ये. म्हणजे वक्फ बोर्डाची स्थापना 1954 ची, वक्फ कायद्याची स्थापना. वक्फ बोर्ड स्थापन झाले 1960 मध्ये आणि मंदिरच बांधले गेले 5व्या शतकामध्ये. आणि 1960 साली स्थापन झालेलं वक्फ बोर्ड मध्ये 5व्या शतकात बांधलेले मंदिर हे आमच्या जागेत. कोल्हापूरला करवीर काशी म्हणतात. तो वडंगे नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये 2 एकराच्या सातबाऱ्यावरती सगळ्या मंदिराच्या परिसरातल्या वक्फ बोर्डाने दावा आणलाय आणि शेजारी मशीद बांधलेली चांगली भली मोठी. त्याच्यावरून खूप सारी वर्ष वाद चालू होता आणि मध्यंतरी अशी पण धमकी दिली की आमच्या जागेमध्ये तुम्ही उत्सव महाशिवरात्र साजरी करायची नाही. हे जर देशभरामध्ये अशाच प्रकारे चालू राहिलं तर सगळा देश घशामध्ये घालतील. त्यामुळे हिंदू म्हणून आम्ही या वक्फ बोर्डाच्या लँड जॅकच्या विरुद्ध जागृत होणार आहोत की नाही. लव्ह जॅकच्या माध्यमातून आमच्या पूर्ण उचललं जातं, प्रेमामध्ये फसवलं जातं, त्यांचा वापर केला जातो. 4 प्रकारे यांचा वापर होतो. आपल्याला वाटतं काही ठिकाणी काल एका गावात गेलो होतो, लग्न झालं पण सुखात आहे आमची लेक. सुखात आहे कशी काय सुखात आहे म्हणतात. तिला मंदिरात जाता येतं का? नाही जाता येत. तिला उघड्या तोंडाने फिरता येतं का? नाही फिरतात. का? बुरखा घालून फिरावं लागतं. मग कसं स्वातंत्र्य आहे? कसल्या आनंदामध्ये आहे मुलगी? तर लवच्या मुलींचं काय काय केलं जातं हे पहिल्यांदा आपण हिंदू म्हणून समजून घेणं गरजेचं आहे. एक लग्न केलं जातं पहिलं आणि सांभाळली जाती. -1 + 3 कमीत कमी +4 + 5 किती पण होते. आमच्यातनं एक मुलगी कमी झाली आणि पुढे किती वाढले? 3 किंवा 4 वाढले. एक दुसरं काय, मुलीला सांभाळत नाही, मुलीला टाकली जाती, दुसरी बायको करायची. MBBS ला लातूरची एक मुलगी होती, MBBS ला शिकत होती आणि MBBS ला शेवटच्या वर्षाला असतात 3 वर्षांना टॉपर, 3 वर्षांना प्रथम क्रमांकाने पास होणारी उच्चभ्रू कुटुंबातील मुलगी शेवटच्या वर्षामध्ये अब्दुलच्या प्रेमात पडली आणि प्रेमात पडली घरदार सोडून पळून आली. आळंदीमध्ये राहते. त्याने दुसरं लग्न केलं, तो सेट झाला दुसरीकडं. हिला उचलून आणली, हिला 2 लेकरं जन्माला घातल्यात, हिला घरात बसवलंय. ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस हिला भेटायला येतो, भेटतो, निघून जातो आणि त्या घरामध्ये तसंच तिला बंद करून ठेवले. एवढ्या तिच्यावरती प्रयोग केले, तिलाच कळत नाही ती कोण आहे कुठे. एवढ्या वाईट अवस्थेमध्ये ती पोरगी राहती. MBBS झालेली उच्चभ्रू कुटुंबातील मुलगी, लग्न करायची तशीच ठेवायची. तिसरं काय केलं जातं, या मुलींच्या हत्या केल्या जातात. श्राद्धाचं प्रकरण माहिती आहे आपल्याला, कितीतरी ठिकाणी झालं, असे 2-3 वेळा झालं. मुलीला प्रेमामध्ये पाळायचं, मुलीचा वापर करायचा, मुलीवरती अत्याचार करायचा, बलात्कार करायचा. तेवढं समाधान नाही झालं की मुलीची हत्या करायची आणि तिचे तुकडे तरी एका त्यावेळेस ब्रीफकेस मध्ये तरी सापडतात, नाहीतर फ्रीज मध्ये तरी सापडतात. या सगळ्याच्या पलीकडे मुलींचा ISI सारख्या संस्थांसाठी वापर केला जातो, जे भारताच्या विरुद्ध केरला स्टोरीमध्ये आपण पाहिलीच कथा. आमच्या पिंपरी चिंचवड शहरामधली एक गोष्ट सांगतो मी. एक मुलगी होती, 18 वर्षाची होती. 18 वर्षापर्यंत कधीच कोणत्याच परपुरुषाकडे तोंड वर करून कधी पाहिलं नाही आणि कधीच तोंड वर करून न पाहता आई वडील सांगतील तसं राहायची. एकुलती एक मुलगी आणि एक दिवस इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं, मोठी झाली, कॉलेजला जायला लागली. जशी कॉलेजला जायला लागली त्याच बरोबर ती मुलगी तिथंच कोणतरी अब्दुलच्या प्रेमामध्ये पडली आणि प्रेमामध्ये पडल्यानंतर 6 महिन्यामध्ये मुलगी घरदार सोडून पळून गेली. आणि घरदार सोडून पळून गेल्यानंतर मुलीचं काय झालं माहित नाही. मैत्रिणींना विचारलं कळालं नाही, कॉलेजला विचारलं कळालं नाही. आई बापाने आशा सोडली, पण नंतर आई बापाला कळालं की अब्दुल नावाच्या कोणतरी मुलावरती प्रेम होतं आणि त्या मुलासोबत आपली मुलगी पळून गेली. प्रचंड आई बापाला राग आला. आई बापाने पाणी सोडलं आपल्या मुलीवरती, सांगितलं आमची मुलगी आमच्यासाठी आजपासून मेली. वर्ष निघून गेलं, आई बाप विसरले, मैत्रिणी विसरल्या, कॉलेज विसरलं आणि वर्षभरानंतर एका अननोन क्रमांकावरून आई बापाला फोन आला. आईने फोन उचलला.
समोरून आपल्याच लेकीचा ढसा ढसा रडतानाचा आवाज होता आणि मुलगी म्हणती, आई मला वाचव, पप्पा मला वाचवा, इथे मला यांनी आणलं, इथं माझ्यावरती रोज बलात्कार होते आणि मला काश्मीरमध्ये यांनी ठेवले, तुम्ही बरं काही करा पण इथं या पत्त्यावरती या आणि मला परत माघारी घेऊन चला. आई बापाला शेवटी पाना फुटला, म्हटले आपली लेक आहे, आपण तर नेली पाहिजे माघारी. आईबाप त्या मुलीला नेण्यासाठी परत पोलिसांशी संपर्क केला. पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयाकडे गेले, त्या पोलिसांना घेतलं, तिथून काश्मीरला गेले, काश्मीरच्या पोलिसांना घेतलं आणि ज्या ठिकाणावरून फोन आला होता त्या घरामध्ये गेले. 60 वर्षाचा म्हातारा उभा होता, त्याने दरवाजा उघडला, शेजारी बुरख्यामधली एक तरुण मुलगी होती. पोलिसांनी सांगितलं बुरखा काढायचा, बुरखा काढला गेला. आई बाबाला प्रचंड आनंद झाला, रे आपली पोरगी आपल्या समोर आहे. आई बाबा मुके घेत घेत तिला मिठीमध्ये घेत तिला म्हणतात, चल आता घरी, आम्ही तुला न्यायला आलोय. आई बाप रडतात. आता एवढं सगळं झाल्यानंतर ज्या मुलीने आपल्या आई बापाला फोन करून बोलवलंय ती मुलगी साक्षात समोर आहे. आई बापाला आनंद एवढा अनावर झाला की त्यांना रडू आवरेना, पण त्या मुलीच्या चेहऱ्यावरती कसलीही रेषा नव्हती. मुलगी शांत आपल्या आई बापाकडे पाहत होती. आई बाबाचं रडणं शांत झाल्यानंतर ती आई बाबाला म्हणते, ती आप कोण है, मी आपको नहीं पहचानती. आई बाबा म्हणतात, चल आम्ही तुला न्यायला आलो, तू घाबरू नको कोणाला, आम्ही तुला नीट घरी नेऊ, आपलं घर आपली वाट पाहते, चल आपल्या गावामध्ये, चल आपल्या घरी जायला. काहीच नादी लागती. ती मुलगी काय म्हणते परत, मैं आपको नहीं पहचानती, ये बाजू में खड़ा है ना वो मेरा शोहर है, यही जन्मी यही पली यही मिडी और मुझे यही रहना है. ज्या मुलीने काही दिवसापूर्वी आपल्या आई बाबाला फोन लावून बोलवलं की मला वाचवण्यासाठी या, तीच मुलगी पळून गेली 18 वर्षाच्या मुलासोबत, सापडली 60 वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत आणि शेजारी उभ्या असणाऱ्या म्हाताऱ्याला म्हणते, हा माझा नवरा आहे, मी इथं जन्मले, इथंच वाढले, मी इथंच राहणार. आईबाप गया वया करून पायात पडून पडून दमले. मुलीने काही ऐकलं नाही. शेवटी आईबाप निघून आले. आज 8-9 वर्ष झाले. मुलीचं काय झालं ना आई बापाला माहिती ना पोलिसांना माहिती. अशा कितीतरी केसेस ज्या पोलिसांच्या पटलावरती येत नाही, कधी पालक सांगत नाही, सांगण्यासारखं काही राहत नाही. आज लव्ह जिहादचं संकट आमच्या हिंदू समाजाला आम्ही समजून सांगणार आहोत की नाही, या समस्येवरती आम्ही उपाय शोधणार आहोत की नाही. आणि सगळ्यात शेवटची समस्या म्हणजे एक गठ्ठा मतदानाचा धडा. एवढ्या मोठ्या समस्यांचं एक उत्तर जर कुणीतरी शोधलं असेल तर ते यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुसलमान समाजाने शोधलं. 2024 मध्ये एक गठ्ठा हिंदू विरोधी मतदान ठिकठिकाणी देशभरामध्ये केलं गेलं. त्याला म्हणतो आपण वोट जिहाद. वोट जिहाद म्हणजे एक गठ्ठा मतदान हिंदुत्वाच्या विरोधामध्ये करून हिंदुत्व विरोधी शक्ती निवडून आणणं. याच्या पलीकडे काय? जर हा राम मंदिर बांधतोय, जर हा कलम 376 रद्द करतोय, जर हा व्यक्ती म्हणतोय जम्मू काश्मीर भारताचा अभिन्न हिस्सा आहे, जर हा बांगलादेश पाकिस्तान मधून आलेल्या हिंदूंना नागरिकत्व द्यायची गोष्ट करतोय, जर हा भारतामधून बाहेर बांगलादेशी मुसलमानांना हाकलतोय, तर हा माणूस आम्हाला पंतप्रधान नको. हे हिंदुत्वाच्या विचारांचं शासन प्रशासन आम्हाला नको. म्हणून देशभरामध्ये हिंदुत्वाच्या विरोधामध्ये फतवे काढले गेले. आणि मतदान कुणाला करायचं, तर जो हिंदुत्वाचा झेंडा हातात घेईल त्याला न करता हिंदुत्वाच्या विरोधकाला करायचं. म्हणून देशभर यंदाच्या निवडणुकीमध्ये फतवे निघाले. यंदाची घोषणा होती, पहिले अपना भाई बाद में भाजपा द्रोही, अगर बचा तो सफाई. अर्थ काय? तर पहिलं मतदान कोणाला करायचं? आपल्या भावाला करायचं, आपल्या जात बांधवाला करायचं. दुसरं कोणाला करायचं? हिंदुत्वाच्या विरोधकाला करायचं. आणि तिसरं या दोन्हीपैकी कोण नसेल तर सपाला करायचं, म्हणजे युपी मध्ये. आता 2 गोष्टी आपण सहज पाहू शकतो. आपल्या मतदारसंघ जवळचे काही आपण चिंतन केले, काही नाही केले. पश्चिम बंगालमध्ये बेहरामपाडा नावाचा मतदारसंघ आहे. विकिपीडियाला येऊन जाईल, युट्यूबला तुम्हाला, युट्यूबला येईल, गुगलला येईल. तर बेहरामपाडा नावाच्या मतदारसंघामध्ये अधीर रंजन चौधरी काँग्रेसचे उमेदवार होते. विरोधी पक्ष नेते राहिले, 6 वेळा खासदार राहिले आणि प्रचंड कॅपॅसिटीचा प्रचंड चांगला माणूस. आणि त्यांच्या विरुद्ध उभा केला गेला एक क्रिकेटर ज्याचा बंगालशी संबंध नाही, जो बंगालमध्ये जन्माला आला नाही, जो बंगालमध्ये वाढला नाही, जो बंगालमध्ये शिकला नाही, ज्याचं बंगालमध्ये कर्तृत्व नाही, जो राजकारणात नाही, जो समाजकारणात, अशा गुजरातमध्ये जन्माला वाढलेला क्रिकेट खेळलेला युसुफ पठाण नावाचा क्रिकेटर गुजरात मधून बंगालमध्ये निवडणुकीला उभा राहण्यासाठी गेला. आणि निवडणुकीमध्ये 85,000 मतांनी अधीर रंजन चौधरींच्या विरोधामध्ये विजयी पण झाला.
पहिले अपना भाई. काँग्रेस का असे ना, आम्ही पहिल्यांदा आमच्या मुसलमान बांधवाला मतदान करणार म्हणून तिथं अधीर रंजन चौधरींना सुद्धा नाकारलं गेलं. त्या मतदारसंघामध्ये इतर हिंदू उमेदवार होते, त्या उमेदवारांना झालेलं मतदान आहे 4 लाख. किती झोपले आहे ना? किती आहे? 4 लाख. आणि तिथं इतर मुसलमान उमेदवारांना किती मतदान झालं असेल? 2035. किती? आम्ही फक्त एकालाच मतदान करणार हे ठरवून आदिर रंजन यांच्या विरुद्ध युसुफ पठाणला निवडून आणलं गेलं. पण तिकडं स्वतःच्या जाती बांधवाला निवडलं. मग धुळ्यात काय निवडलं? धुळ्यामध्ये कोणाला मतदान केलंय? बाद में भाजपा द्रोही जो हिंदुत्वाच्या विरोधामध्ये उभा आहे ना, त्याला मतदान करा. काय झाले धुळ्यामध्ये? 5 मतदारसंघामधून, 5 हिंदू बहुल मतदारसंघातून सुभाष भामरे 1,89,500 ची आघाडी घेऊन पुढे आलेले असताना त्याने ढोल वाजवले, डीजे लावलाय, गुलाल उधळलाय आणि मध्य मालेगावला मुस्लिम बहुल मतदारसंघाच्या पेट्या फोडल्या गेल्या. 1,94,000चं लीड फक्त एका मतदारसंघामध्ये मिळालं. 4,500 मतांनी शोभा बच्चवांचा विजय झाला. मग इथं मुसलमान का नकोय? त्या मतदारसंघामध्ये असलेल्या उभ्या असलेल्या मुसलमान उमेदवारांना किती मतदान झाले माहिती? 4,000. सगळ्यांनी मतदान कोणाला केलं? शोभा बच्चवांना. कोणाला हरवायचं? हिंदुत्वाला हरवायचं म्हणून. असं देशभरामध्ये ठिकठिकाणी झालं. अमरावतीमध्ये जमील कॉलनी नावाची कॉलनी, 36 बूथ आहेत. 36,000 मतदानाचे 36 बूथ. त्या 36 बूथ मध्ये एकूण मतदान झालं असेल 27-28,000. त्यातलं बळवंत वानखेडे या काँग्रेसच्या उमेदवाराला पडले किती? 25,705. आता उरलेलं 3-4,000 तरी पडलं असेल ना उदयमित राणांना. समोरच्या हिंदुत्ववादी उमेदवाराला किती मतदान पडले? हनुमान चालीसा वाचायची होती त्यांना. किती मतदान पडलं असेल? 144. 2-3 बूथ असे ज्यांना मतदान पण नाही पडलं. हा देशभरामध्ये कोणत्याही बूथचं आपण मुस्लिम बहुल बूथचं मतदान काढलं तर उत्तर प्रदेशामध्ये एक गाव आहे, त्या गावामध्ये 2200 मुस्लिम मतदान, 2100 काहीतरी. त्यामध्ये 532 घरं प्रधानमंत्री आवास योजनेतून दिली गेली. त्या 532 घरांमध्ये कमीत कमी 3-4-5 लाख रुपये सरकारकडनं गेले. एवढ्या प्रचंड मोठी योजना राबवल्यानंतर त्या 2100 पैकी बऱ्यापैकी मतदान तर व्हायला पाहिजे. राहणारं घर मोदीचं आहे बाबा. त्या 2200 पैकी हिंदू हितवादी उमेदवाराला किती मतदान झालं असेल त्या गावामध्ये? 0. एकही नाही. जर मुसलमान म्हणून मतदान करत असेल तर तुमची माझी भूमिका स्पष्ट पाहिजे की मी हिंदू म्हणून मतदान करेन. या सगळ्यावरचं उत्तर जर एक असेल तर हे बोट आपल्या सगळ्यांसाठीचं उत्तर आहे. जोपर्यंत आम्ही हिंदुत्वाच्या आधारावरती निर्माण होणारी वोटिंग प्रणाली विकसित करत नाही तोपर्यंत आमच्या विरुद्ध उभा राहणारा समाज एक गठ्ठा आमच्या विरोधात मतदान करत राहील. आणि जो हिंदुत्वाचा झेंडा हातामध्ये घ्यायचा प्रयत्न करेल त्याला सांगत राहील की जर तू हिंदुत्वाच्या आधारावर उभा राहिला, तुझा हिंदू तुझ्या पाठीमागे येतच नाही, पण आम्ही पण तुझ्या विरोधात जाऊ. आज खऱ्या अर्थाने वेळ आलेली आहे हिंदुत्व रक्षणासाठी उभं ठाकण्याची. जर आम्ही उभं नाही राहिलो तर आपल्याला भविष्यकात आधार नाही. बांगलादेशासारखी परिस्थिती आपल्या इथं होऊ नये. कुणीतरी IRTI ची मध्ये माहिती टाकली की बांगलादेशमध्ये मार्चमध्ये CAA लागू केलं भारत सरकारने. त्यानंतर जून पर्यंत भारतामध्ये किती बांगलादेशी हिंदू भारतात आले रिटर्न? तो आकडा 116. किती? आज 1,00,000, 2,00,000, 10,00,000 रस्त्यावरती उभे आहेत आम्हाला भारतात घ्या म्हणून. हिंदू समाज इतका निर्ढावलेला आहे आपला की तो फक्त झोपा काढतो. त्याला जागा होण्याची काही घाई नाही. जर त्याला हलवून आम्ही जागा केलं नाही तर काय 1947 साली आम्ही पाकिस्तान सोडला, भारतामध्ये निघून आलो. 1990 साली काश्मीरी घाटीमध्ये घोषणा दिल्या गेल्या, हम बनाएंगे पाकिस्तान कश्मीरी पंडितों के सिवाय उनकी बीवियों के साथ. आम्ही काश्मीर सोडला, बायका मुलांना घेऊन परत निपळून आलो. 2024 आज बांगलादेश सोडून पळून येतोय. मुस्लिम समाजाला पळण्यासाठी जगभरात 35-40 देश आहे. ख्रिश्चनांना 100च्या वर देश आहे. हिंदू बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला आणि मला एवढा एकच देश. तर या सगळ्या जिहादच्या समस्यांमध्ये जर आपली भूमी, आपला विचार, आपला धर्म जर आम्ही गमावला
तर परत आमच्याकडं काही शिल्लक राहणार नाही, ना पळण्यासाठी भूमी, ना जगण्यासाठी स्वाभिमान. त्या स्वाभिमान जागृतीची लढाई जर कोणती असेल तर हिंदुत्व जागरणाची लढाई आहे. आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येने त्यामध्ये सहभागी व्हा. मी इथं आले, मला रुपया भेटत नाही, मी काय राजकीय नेता नाही, मला तुमच्याकडनं काही भेटणार नाही. तुम्ही जेवण दिले तेवढं करून जाणार आहे. तुम्हाला आवाहन करतोय, तुकोबारायांचा वंशज म्हणून हिंदुत्व रक्षणासाठी उभे राहा. रामकृष्ण. आणि हिंदुत्व या विषयावर आपणास संत जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे वंशज 11वे वंशज श्री 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 शिरीष महाराज मोरे यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी इथे उपस्थिती दर्शवली त्याबद्दल श्री महाराजांचे व आपणा सर्वांचे मी ट्रस्टच्या वतीने हार्दिक आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.